जय शंकर. चला आज आपण कोथिंबीरीची वडी बनवूया. कोथिंबीर निवडून छान अशी बारीक कापून घेऊया आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढूया. अशी स्वच्छ पाण्याने कोथिंबीर धुवून घ्यायची. आपण स्वच्छ पाण्याने अशी कोथिंबीर धुवून काढली आहे. कोथिंबीर वडीसाठी 7-8 अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या की जेणेकरून झणझणीत अशी वडी तयार होईल आपली. थोडासा लसूण निसून घ्यायचा, थोडंसं जिरं टाकायचं, नंतर मीठ घालायचं. आता आपण मसाला मिक्सर मधून बारीक करून घेऊ. तर मी सांगतो का, हे घ्या. आता आपण मिक्सर मध्ये मसाला बारीक करून घेऊ. नंतर मसाल्यात थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊ. आपण बारीक वाटलेला मसाला आपण कोथिंबीरीत घालून घेऊ. वडी बनवण्यासाठी त्याच्यात थोडेसे तीळ घालून घेऊ. थोडेसे अख्खे जिरे, थोडीशी हळद, थोडंसं बेसन पीठ घालून घेऊ. आता आपण याच्यात बाजरीचे पीठ घालून चाळून बाजरीचे पीठ घालू. जितके लागेल तितके घालू. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. पीठ जर कमी पडले तर आणखी पीठ घालून घेऊ. आणखी बाजरीचे पीठ घालून घेऊ. चाळून बारीक घ्यायचं. जेणेकरून कोथिंबीरची वडी पूर्ण अशी बनत नाही असं घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपले पीठ व्यवस्थित मळून झाले आहे. आता आपण याच्यात वड्या बनवून घेऊ. हाताला थोडे गोडे तेल चोळून घ्यायचे आणि मग वडी बनवायची की मग ती वडी आपल्या हाताला चिकटत नाही. हे पाहू, आपण वडी बनवू आता छानपैकी. बारीक पातळ अशी वडी बनवायची. त्याच्यामुळे कसं वडी कुरकुरीत होती. हे पहा मित्रांनो, कशी हातावर वडी बनवली. ह्या अशा सर्व वड्या आपण बनवून घेऊ. तुम्हाला जर जाड लागत असल्या तुम्ही जाड बनवू शकता, पण मला पातळ वड्या केल्यास त्या कुरकुरीत बनतात, त्याच्यामुळे मी थोड्याशा पातळ बनवते. आता आपण गॅस लावून त्याच्यावर पाणी उकडायला ठेवू. पाणी उकडताना पातेल्यात किंवा कढईत बी ठेवू शकता की जेणेकरून त्याच्यात वड्याची चाळण बसेल. आता आपण अशी कोणती बी साईजची एक चाळण घेऊ. त्याला तेल लावून घेऊ की वडी त्याला चिकटायची नाही. असं सगळीकडून तेल लावून घेतलं का त्याच्यात अशी वडी ठेवायची. अशा एकसारख्या वड्या ठेवून घ्यायच्या की सर्व वड्यांना वाफ लागली पाहिजे पाण्याची. या अशा वड्या चाळणीत मांडून घेऊ आणि गॅसवर पातेल्यात पाणी गरम झालं का चाळणी पातेल्यावर ठेवू. अशी व्यवस्थित ठेवली का एक झाकण त्याच्यावर ठेवू. वड्यावर एक असं झाकण ठेवू. आपण थोड्या वेळ वड्या उकडून देऊ. चला आता आपण आपली वडी, कोथिंबीरीची वडी उकळली आहे की वाफेवर पाहूया. छान अशी कोथिंबीर वडी उकळून झाली आहे. गॅस बंद करूया आणि वडीचं भांडे खाली घेऊया. ही वडी उकळण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं वेळ लागला आहे. आता आपण कोथिंबीर वडी एका भांड्यामध्ये हळूहळू एक करून सगळ्या काढून घेऊया. चमच्याने काढून घ्यायच्या. पहा, अशा आपल्या छान अशा कोथिंबीरीच्या वड्या तयार झाल्या आहेत. आता आपण त्याला कट करून तेलामध्ये फ्राय करून. पहा, अशा आपल्या सगळ्या कोथिंबीर वड्या काढून झाल्या आहेत. मस्त अशा बनल्या आहेत. आता अशा कोथिंबीर वड्या आपण छोट्या छोट्या कापून घेऊ. तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता किंवा चमच्याने उलटण्याने करू शकता.
तुम्हाला जर लांब आवडत असले तुम्ही लांब कापू शकता, छोट्या आवडत असले तर छोट्या कापू शकता. मी अशा छोट्या छोट्या कट करून घेतल्या. हे पहा, अशा छोटे छोटे कट करून घेतले. हे पहा, आपण अशा छोटे छोटे पीस करून घेतले आहे कोथिंबीरच्या वडीचे. आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. गॅसवर तेल गरम करण्यास ठेवले आहे. आता तेल गरम झाले आहे. आपण कोथिंबीरच्या वड्या तेलात सोडून घेऊ. तेल छान असे तापले आहे. आपल्या कोथिंबीर वड्या कशा कुरकुरीत झाल्या आहे. आता आपण काढून घेऊ प्लेटमध्ये. छान अशा लाल कलर येऊन दिला आहे. नंतर कोथिंबीर वडी मीडियम क्लासवर तळून घ्यायची, त्याच्यामुळे ती छान अशी कुरकुरीत होती. आता आपण पाहूया कशी बनली आहे. हे पहा, कशी आतून बी कुरकुरीत आणि छान अशी हिरवीगार, वरून अशी लाल कुरकुरीत झाली आहे. ही बनली आपली कोथिंबीर वडी.